शेतकरी सर्जा नाचर, शेतकरी राजा नाचर, नाच गड्या सोन्याचा दिसा जहायर, नाच गड्या सोन्याचा दिसा जहायर। ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला पुण्याचा पुरंदर तालुका आपल्या विशिष्ट भौगोलिक परिस्थितीमुळे वेगळेपण जपून आहे। तालुक्याचा काही भाग बागायती शेतीसाठी अनुकूल आहे, तर उर्वरित भाग हा टेकड्या माळरानाने व्याप्त आहे। तालुक्यात नेहमीच पाणी टंचाई असते, त्यामुळे येथील शेतकरी आपल्या शेतीत नेहमीच वेगवेगळे प्रयोग करून वेगवेगळी पिके आणि फळांचे उत्पादन करताना दिसतात। अशातच मागील 2 वर्षांपासून तालुक्यात पावसाने दडी मारल्याने मोठी पाणी टंचाई निर्माण झाली होती। शेतीसाठी तर सोडाच, पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा लोकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत होते। मात्र अशाही परिस्थितीत पुरंदर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतीतील अनुभवावरून तज्ञांची मदत घेत दुष्काळावर मात करून चांगले उत्पादन घेतले। तालुक्यातील कांबळवाडी येथील शिवाजी काळभोर या शेतकऱ्याने असाच एक वेगळा प्रयोग करत आपल्या शेतात डाळिंबाचे यशस्वी उत्पादन घेतले। शिवाजी काळभोर यांनी आपल्या शेतामध्ये 27 महिन्यापूर्वी 10 बाय 12 अशा अंतरावर भगवा जातीच्या डाळिंबाच्या रोपांची लागवड केली होती। पाणी टंचाईमुळे त्यांनी बोरवेलच्या पाण्यावर ठिबक सिंचनाच्या माध्यमातून डाळिंबाची बाग जगवली। मागील वर्षीपासून त्यांना फळधारणा सुरू होऊन यावर्षी फळांना मोठा बहर आलाय। आता त्यांच्या शेतातील डाळिंबाची फळे काढणीस आली असून सासवड येथील बाजारामध्ये त्यांच्या डाळिंबाच्या एका क्रेटला 2500 ते 3000 भाव मिळतोय। आतापर्यंत 50 ते 60 क्रेट डाळिंबाचे उत्पादन निघालं असून आणखी तेवढेच उत्पन्न पुढील काही काळात निघेल असा अंदाज त्यांनी व्यक्त करत समाधान व्यक्त केले। विशेष म्हणजे डाळिंबाचे उत्पादन घेत असताना त्यांनी रासायनिक शेतीला फाटा देत सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेतलंय। त्यामुळे त्यांच्या फळांच्या गुणवत्तेत देखील वाढ होऊन चांगला भाव या सेंद्रिय डाळिंबांना मिळतो। पुरंदर तालुका हा नेहमीच दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो। मात्र या पुरंदर तालुक्यातील अनेक शेतकरी आपल्या कष्टातून वेगवेगळे प्रयोग करून आपल्या शेतीमध्ये चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेताना दिसतात। पुरंदर तालुक्यातील कांबळवाडी या गावातील शेतकरी सुद्धा अशाच प्रकारे कमी पाण्यावर कष्ट करून शेतकरी आपली शेती फुलवताना पाहायला मिळतो। कांबळवाडीतील शिवाजी काळभोर यांनी आपल्या शेतामध्ये डाळिंबाची लागवड करून अत्यंत चांगल्या पद्धतीनं डाळिंबाचं उत्पादन घेतलंय। खरं तर गेली वर्षभर पुरंदर तालुक्यात पाणी टंचाई, पाठीमागच्या 2-3 महिन्यामध्ये पाण्याची मोठी टंचाई होती। अगदी पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा लोकांना टँकरवर अवलंबून राहावं लागत होतं। अशा परिस्थितीत शिवाजी काळभोर यांनी आपली डाळिंबाची बाग जगवलेली आहे। खरं तर पुरंदर तालुक्यातून अनेक शेतकऱ्यांनी आपल्या बागाच काढून टाकलेल्या आहेत। मात्र अशा खडतर परिस्थितीमध्ये सुद्धा शिवाजी काळभोर यांनी आपली डाळिंबाची बाग जपलेली आहे। तेच शिवाजी काळभोर आपल्या बरोबर आहेत आणि यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की एका बाजूला लोक डाळिंबाची बागा काढत असतानाच त्यांनी डाळिंबाची बाग लावायचं धाडस तर केलंच, पण ती कशा पद्धतीने लावली आणि त्याची जपणूक कशा पद्धतीने केली या सगळ्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत। काळभोर साहेब नमस्ते, स्वागत आहे तुमचं। महत्त्वाचा मुद्दा आहे की अनेक शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या बागा काढल्या, मोठे मोठे शेतकरी डाळिंबापासून बाजूला गेले, मात्र तुम्ही धाडस केले आणि डाळिंबाचं उत्पादन घ्यायला सुरुवात केली। चांगल्या पद्धतीचं उत्पादन तुमच्याकडे आलेलं दिसतंय। कशा पद्धतीने डाळिंबाची लागवड केली आणि तुम्हाला या डाळिंबा संदर्भात कोणी मार्गदर्शन केलं? डाळिंबा बाबतीत आमचे युवाई म्हणजे तुम्ही लावा, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन चांगलं केलं आणि त्या पद्धतीने आम्ही सगळं पालनपोषण व्यवस्थित केलं, त्यामुळे आम्हाला हा चांगला मोबदला मिळाला आम्हाला। डाळिंबाची लागवड करताना कुठल्या वाणाची निवड केली आणि किती अंतरावर ह्या डाळिंबाची लागवड केली? डाळिंबाची लागवड 12 अंतर 12-9 12-10 असं 10 आणि असं 12 आडवं 12 केले ट्रॅक्टर फेडण्याकरता। कुठलं वाण लावलं होतं? बाहुवा। आता किती दिवसाची ही बाग झालेली काय सांगा? आता 30 वर्ष चालू झाले। 30 वर्ष चालू झाले।
अजून म्हणजे 2 वर्षे आणि 3 महिने झाले दोन. 2 वर्ष आणि 3 महिने. हा. पाठीमागचा वर्षी तुम्हाला लागवडीचा म्हणजे तोडणी चालू झाली होती, हार्वेस्टिंग चालू झालं होतं. कशा पद्धतीने उत्पादन निघलं? गेल्या वर्षीचा काय अनुभव? चांगलं उत्पन्न गेल्या वर्षाला. गेल्या वर्षी बी आम्हाला उत्पन्न चांगलं निघाले. चांगलं निघालं. हा, चांगलं निघालं. पण यंदा डबल आवड झाला आमच्याकडे. यंदा आवड डबल झाडांनी. ॲव्हरेज डबल आहे. डबल आवड फळांची उत्पादन क्षमता जास्त जास्त आहे. डबल झाली. आता ही जी फळं आहेत त्या आता हार्वेस्टिंगला आलेली आपण बघतोय, तर ही कधी काढताय आणि कुठल्या बाजारात विकताय? सासवड बाजारात 1 नंबर. आमचा बाग 1 नंबर जातो. सासवड अख्ख्या बाजारात 1 नंबर जाते आपला माल. रंगबिंगचा 1च नंबर. ओके नंबर आहे. बर, रंग चांगला आहे, सगळं चांगलं आहे. बाजार काय मिळतोय कॅरेटला? बाजार म्हणतो की 3000 रुपये कॅरेट जाते. 3000 रुपये कॅरेट. अत्यंत चांगला बाजार आहे. तुम्ही समाधानी आहे थोडक्यात? समाधानी. पण एकूण जर ह्याचा अंदाज काढला उत्पादनाचा, तर किती उत्पादन निघाला असं तुमचा अंदाज आहे? जाय जवळ 2 लाखापर्यंत जायला पाहिजे अंदाज. किती क्षेत्रामध्ये ही झाड आहेत? 10 गुंठात. किती झाड आहेत त्यासाठी? 135 झाडे. 135 झाड. खरं तर डाळिंबाला औषधाचा जास्त मार असतो. कसं नियोजन करता औषधांचं, काय सांगा? आणि दर आठवडा दर हातला फाडणी करतो. रोगांचं प्रमाण कसं आहे? आईपात प्रमाण ठेवण्याला रोग हा कसला आहे नाही. बेरोगी झाडे सगळी. आता खरं तर या वर्षी उन्हाळा होता आणि उन्हाळ्यात दुष्काळी परिस्थिती होती, पाणीच नव्हतं. कसं जागवली एवढी झाडं? ड्रिपवर जागवली. ड्रिपवर खाली जागा टाकलं ड्रिपने आणि त्याच्यावर ड्रिप केलं. वर टाकी बांधली, टाकीतून पाणी खाली आणलं. तेव्हा ती भागल्याचं ती बघ पाण्यापुरतं पाणी होतं बाहेर. टिकलं मला पाणी. तरी पुरेसं पाणी नाही त्याला. अपरच पाणी. भरपूर पाणी. महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही जे आता बाग केलेली आहे ते खरं तर डोंगराच्या पायथ्याला आहे. खडकावच आहे. आणि याचा तुम्हाला रान जनावरांचा काय त्रास होतो का? काय त्रास काय राजा येतात ना, मग कडे भागा लावली आणि असं राखण बसते रात्री. रात्रभर राखण होती. रात्रभर राखण बसते. छावणी बांधली होती. या जरा तुम्ही पुढे. तुम्ही सुद्धा एक चांगल्या पद्धतीनं तुमच्या पतिदेवांना साथ देत असता. या भागात मी तुम्हाला काम करताना बघतोय. कसं उत्पादन निघतंय, काय सांगाल? उत्पादन बऱ्यापैकी निघते, पण कष्ट भरपूर आहे. औषधं पण भरपूर आहेत बरं का. तसं म्हणायला गेलं तर औषधं आपल्या घालण्यावर येतं. जशी आपण औषध घालू तसं आपल्याला माल भेटणार, बिनरोगी माल भेटणार. आपण घालपडणीच भानगड नाही. सारखं त्याच्यावर लक्ष, आपल्या लहान मुलाला लक्ष देतो असं लक्ष द्यायचं. होतोय तुम्हाला फायदा होतोय? हो, फायदा होतो. खरं तर आपण पाहिलं तर शेतकऱ्यांनी जर चांगल्या पद्धतीनं काम केलं किंवा नियोजन केलं तर शेतीमध्ये फायदा होतोच. असं म्हटलं जातं. अत्यंत थोड्या जागेत म्हणजे 10 पांड शेतामध्ये 100 झाडांची लागवड करून किंवा 110 जागांची लागवड करून वर्षाला किमान 2 लाखापर्यंत उत्पादन हे शिवाजी काळभोर आणि त्यांचे कुटुंबीय काढताना आपल्याला पाहायला मिळतं. नेहमीच पाणी टंचाई असणाऱ्या पुरंदर तालुक्यात येथील शेतकरी जिद्दीने वेगवेगळे प्रयोग करून आपल्या शेतीत चांगले उत्पादन घेताना आढळतात. अशा शेतकऱ्यांच्या जिद्दीमुळे पुरंदर तालुक्याने आता फळबागांचा तालुका अशी देखील ओळख निर्माण